ममता कुलकर्णीला नुकतंच दिलेलं किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद रद्द। ममताला मदत करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठींचं सुद्धा महामंडलेश्वर पद काढून घेतलं। किन्नर आखाड्याची फेररचना होणार। जीबीएसचा पुण्यामधील तिसरा आणि राज्यामधला चौथा बळी। 60 वर्षीय महिलेचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी दोघांचा मृत्यू। नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। 53 दिवसांपासून टार्गेट केल्याची नाराजीही व्यक्त। भगवानगड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठीशी। धनंजय मुंडे खंडणी मागून जगणारे नेते नाहीत, महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पाठराखण। भगवानगडावरती जाऊन धनंजय मुंडेंच्या विरोधातले पुरावे नामदेव शास्त्रींना देणार। एबीपी माझाशी बोलताना अंजली दमानी यांची माहिती। येत्या 2 दिवसांमध्ये गौप्यस्फोट करणार दमानी यांचा दावा। राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। सरकार गरिबांसाठी 3 कोटी नवी घरं बांधणार असल्याची माहिती। – 2047च्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत भारत विकसित झालेला असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास। यंदाच्या सत्रामध्ये ऐतिहासिक विधेयकांवरती चर्चा होणार असल्याची माहिती। जेसीबी काय, साधा टायर सुद्धा नावावर नाही। सुरेश धसांनी आरोप केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा गुणरत्न सदावर्तेंशी बोलताना दावा। भास्कर केंद्रेची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। मुख्यमंत्री फडणवीसांचा आजचा दिल्लीचा दौरा रद्द। पालकमंत्री पदाचा तिढा आणखी 2 ते 3 दिवस कायम राहणार। नाशिकवर भाजपचा दावा, तर रायगडसाठी राष्ट्रवादी आग्रही। शिंदेंच्या शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात। सूत्रांची माहिती, उदय सामंत यांच्या खांद्यावरती जबाबदारी। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा। धंगेकरांनी मात्र वृत्त फेटाळलं। नागपुरात रिंग रोड परिसरामधल्या शेकडो झाडांची कत्तल। 20 फूट उंचीची अशोकाची 410 आणि पामची 152 झाडं तोडली। नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।